मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर संघटन पर्व हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य असणारी भारतीय जनता पार्टी, 1 लाखापेक्षा जास्त सक्रिय सदस्य करणारी भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतरच्या काळामध्ये संघटनात्मक झालेल्या नेमणुका जवळजवळ 1224 मंडल यांचं गठन हे महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालंय। 80 संघटनात्मक जिल्ह्यांचं अध्यक्ष म्हणून नेमणुका याही संपन्न झाल्या आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर सर्व भागांमध्ये, सर्व विभागांमध्ये केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे सर्व ठिकाणी त्या ठिकाणच्या असणाऱ्या यानंतरच्या त्या संघटनात्मक ज्या रचना आहेत त्या कशा पद्धतीने व्हाव्यात, नव्याने आलेल्या सर्व अध्यक्षांना त्या कशा पद्धतीने कराव्यात या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवावं या दृष्टिकोनातून सर्व विभागांमध्ये अशा कार्यशाळेचं आयोजन केलं। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधली कार्यशाळा पुणे येथे झाली, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ इथली कार्यशाळा ही नागपूर येथे झाली आणि आता मराठवाड्याची असणारी कार्यशाळा ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज संपन्न झाली। त्यामुळे या सगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व संघटनात्मक जिल्हाध्यक्ष आणि तिथल्या असणाऱ्या मंडल अध्यक्षांना एक कार्यशाळेच्या रूपाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संरचना कशा असावे त्याचं मार्गदर्शन हे आज सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झालं। हे करत असताना आपल्याला सर्वांना माहित आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने संकल्प ते सिद्धी हा कार्यक्रम हा संपूर्ण देशभर राबवण्याच्या संदर्भातले संकेत दिलेले आहेत आणि हा कार्यक्रम करत असताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं कामकाज फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये वसुदैव कुटुंबम या दृष्टिकोनातून ते काम करतात आणि त्या पद्धतीची प्रचिती ही संपूर्ण जगाला यायला सुरुवात झालेली आहे आणि हे सर्वच्या सर्व करत असताना 2014 ते आजपर्यंत देशाची असणारी अर्थव्यवस्था ही आज जगामध्ये 4थ्या स्थानावरती आणण्याचं कामही त्यांच्या नेतृत्वात झालेलं आहे। लवकरच ती 3ऱ्या स्थानावरती येणार आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थिती या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं, सिंगल लाईन मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेली प्रगती ही पोहोचवणं, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये झालेली कामं ही कशा पद्धतीने झाली, आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यांची जाळी ही कशा पद्धतीने गतिमान पद्धतीने सुरू आहे ते सांगणं, रेल्वेचं जाळं हे पसरवण्यामध्ये आलेले यश, वाहतुकीची कोंडी शहरांमधली दूर करण्यासाठी झालेले रिंग रोड्स, मेट्रोचं जाळं, त्या सगळ्या गोष्टी आणि शेतीच्या विषयामध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
आपला देश ज्या पद्धतीने पुढे चाललाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे चाललाय, ही माहिती प्रत्येक चौपालावर, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गाव वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्या कार्यक्रमाच्या संदर्भातली माहिती 5 तारखेला म्हणजे उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे. या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी, प्रभागांमध्ये, वस्तींमध्ये एक झाड लावावं. आपली माता तिच्या नावाने, आपली राष्ट्रमाता भारत देशाच्या नावाने, मातेच्या नावाने करावं आणि त्याचं संगोपन करावं. आणि 5 तारीख ते 15 ऑगस्ट पर्यंत 1.25 महिना या वृक्षारोपणाचा आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम करत असताना एनजीओ आणि यांना सर्वांना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून व्याख्यानांचं सुद्धा आयोजन करावं, असेही कार्यक्रम करावे हे सांगण्याचं काम केलं. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहित आहे 25 जून हा दिवस, हा काळा दिवस म्हणून त्याकडे पाहिलं जातं. काँग्रेसचे असणारं गव्हर्नमेंट आणि या गव्हर्नमेंटनी 50 वर्षा अगोदर लोकशाहीचा त्यावेळेच्या काळामध्ये गळा घोटला आणि त्यावेळेला 1.5 लाखापेक्षा जास्त त्यावेळेच्या असणाऱ्या समाजसेवकांना त्यांनी तुरुंगात डांबलं. या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत त्याच्या कडू आठवणी या सांगणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून 25 जून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणं आणि लोकांपर्यंत त्या दिवसाची आठवण. 20 तारखेला 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या योग दिन म्हणून साजरा करत असताना 17 तारखेपासून सातत्याने तो पूर्ण हप्ताभर वेगवेगळ्या एनजीओज असतील किंवा वेगवेगळ्या भागातील असणाऱ्या स्वयंसेवी संघटना असतील, यांना सर्वांना एकत्र घेऊन, योग शिक्षकांना एकत्र घेऊन योगाचे असणारं महत्व हे पटवून सांगून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम घेणं, या संदर्भात सुद्धा